पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। आणि राखेहून कोरडे आत बाहेरी एके पाडे, तो जिव्हा दंशू आवडे बहुतया। आपण 9व्या श्लोकातील रजोगुणी मनुष्य कशा प्रकारचा आहार करतो याचा विचार करत आहोत। मनुष्य हे तिन्ही गुणांना युक्त आहेत, त्यामुळं जसा गुण जसा स्वभाव तसा त्याचा आहार। कोणाचा आहार असतो तर ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे आहार असतो। एखाद्या घरी कुठल्या तरी पंक्तीत तरी तो गेला असला तर तेवढं त्या दिवशी त्याला जे असेल ते खाईल, पण घरी रोज आपल्याला जे आवडतं तेच आपण करून खात असतो। मग रजोगुणी काय खातो तर ते कालही आपण त्याचं वर्णन पाहिलं। आज असं सांगतात की कोरडं हे त्याला फार आवडतं। त्याच्यामध्ये काय आहे की नुसतं आपलं भाजलेलं आहे, एखादं काय आहे कणकीचं पीठ आहे म्हणा किंवा तांदळाचं पीठ आहे, आणि भाजायचं तिखट घालायचं, तसले सगळं निस्ते कोरडं खायचं। हे कोरडं खाण्यामध्ये त्याच्या आवडीचा विषय येतो। शिवाय असं तिखट घालायचं की जिभेला झणझण झाली पाहिजे। जसं काय हे खातोय ते जिभेला दंशच करतोय पदार्थ, इतकी त्याची जीभ जी आहे ती खात असलेल्या तिखटपणामुळं सतत अगदी काय आहे की झणझण करत आहे। परस्परे दाता आदळू होय खाता, तो गा तोंडी घेता तोषू लागे। असे पदार्थ खाण्यामध्ये त्याला आवड आहे की त्यामुळं काय होतं, दातावर दात आपटतात। जसं कुरडई पापड असले पदार्थ खाताना ते आवाजही देतात आणि त्यावेळेस दाताखाली आले की दात आपटले जातात। मग जे काही असे पदार्थ आहेत ते खाण्यामध्ये याची आवड फार। मग त्यातलं काय आहे, बाजारात काही मिळत असेल त्याच प्रकारचं काही दुकानातलं विकत सगळं तसलं व्हेपर्स म्हणा आणखीन काही म्हणा तसं खायचं। कारण हे सगळं खात असताना त्याची जाडी किती काय त्या पदार्थाची, आणि मग ते दाताखाली आल्यानंतर दाताला दात आपटतात, आणि हे त्याच्या ठिकाणी काय आवडीचा विषय आहे। तो गा तोंडी घेता तोषू लागे, असे पदार्थ खाताना त्याला काय होतं, आनंद होतो। आदित द्रव्ये चुरुमुरी, वरी परवडिजते मोहरी, जे घेता होती धुवारी नाके तोंडे। आता दुसरं काय आहे की जे पदार्थ केलेत, चुरमुरी ह्याचा अर्थ इथं झणझणीत पदार्थ असे करायचेत की पदार्थ करताना सुद्धा असा काय आहे त्याच्यापासून वास सुटतो की नाकात सुद्धा झणझण झाली पाहिजे, किंवा आजूबाजूला कुठेही दुसरी माणसं असतील तर त्यांना शिंका येतील अशा तऱ्हेचं ते पदार्थ। आणि ते करत असताना इतकी मोहरी घालायची की त्याचा तडतडपणा करून तो जो काही पदार्थ आहे त्याची जी फोडणी आहे ती इतकी जोरात होईल की त्यामुळं त्या ठिकाणी त्या फोडणीत ओतलेला पदार्थ किंवा पाणी त्याचा भडका उठून सगळीकडं धुराडी होईल। त्याची फोडणी आजूबाजू सगळीकडं काय होईल, वास येईल। आणि नाके तोंडे काय होईल, नाके तोंडी तर धुवारी, कारण त्या फोडणीचा धूर सगळीकडे चालला की नाकात जाऊन कुणीही म्हणजे त्या घरातच काय रस्त्याने जाणारे त्यांच्याकडे जरी वास गेला, शेजारी गेला इकडं, तरीही त्यांना त्याचा त्रास होईल। पण ह्याला तसलं खायला आवडतं। हे असो उगे आगीते,
म्हणे तैसे राईते पडी हे प्राणा परवते राजसीगा. त्यानंतर काय आहे की असं काही तिखट आहे की ज्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे जास्त आहेत. आणखीन काय आहे, अशाच तऱ्हेचे मिरे जास्त आहेत, म्हणजे जे तिखट आहे. आणि त्याच्यात काय थोडंसं त्याला आंबूसपणा येण्याकरता त्याच्यामध्ये चिंच घातलेली आहे. आणि मग जे काही पदार्थ त्याच्यात घातलेले आहेत, जसं वांग्याचं भरीत म्हणा किंवा आणखीन काही, ते सगळं एकत्र कालवलं म्हणजे त्याचं नाव रायतं. हे तिखट झणझणीत रायतं तो रोजच्या जेवणामध्ये खातो. आयसा न पुरोनी तोंडा जिभा केला वेडा अन्न मिशे अग्नी भडभडा पोटी भरो. तेव्हा हे आता एकदा जेवायला बसला तर खाईल, पण पुन्हा सारखं खायला मागल. याचं कारण आहे की त्याच्या जिभेच्या ठिकाणी या प्रकारचे असले पदार्थ खाण्याची सतत काय आहे, मागणी आहे. आणि त्या अन्नामुळं त्याच्या ठिकाणी काय होतं तर अग्नीत जसं काय खातो आहे, कारण सगळं गरमच खायचं, तिखट खायचं, फोडणी दिलेलं खायचं, मसालेदार खायचं, म्हणजे त्याच्या ठिकाणी अग्नीच भरला जातो. तैसाची लवंगा सुंटे मग भुईनाशे जे साठे पाणीयाचे न सुटे तोंडोनी पात्र. शिवाय एवढं झालं म्हणजे लवंग खायची, 1 2 नाही 4 4 5 5. त्याच्याबरोबर सुंठ खायची, म्हणजे आणखीन त्या जिभेच्या ठिकाणी काय आहे की आग होतीच. आणि थोडंसं झालं तर आता सारखं खाल्लेलं आहे, मसालेदार खाल्लं आहे, किती खायचं त्याचं मोजमाप नाही. मग ते काय होतं, लगेच सगळ्या हातापायाला सुरसुरी येते. ह्याला झोप नाही पण लोळावं वाटतं. मग नुसतं या अंगावर त्या अंगावर लोळतो, पण पदार्थच असे खाल्लेत की जे खाल्ले असतात सतत त्या ठिकाणी काय तहान लागल. म्हणून मग उठायचं की पाणी प्यायचं, आणि पाणी जास्त झालं म्हणून लोळायचं, उठायचं पाणी प्यायचं, पुन्हा पाणी जास्त झालं की लोळायचं. याशिवाय त्याला काही नाही, कारण जे अन्नपदार्थ खाल्लेत ते कोरडेत. कोरडं अन्न खाल्लं की पाणी जास्त लागतं, पाणी प्यावंसं वाटतं, नरड्याला कोरड पडते, आणि हेच ह्याच्याकडं आहे. ते आहार नवती घेतले व्याधी व्याळ जे सूतले ते चेववावया घातले माजवन पोटी. आता काय आहे की उदाहरण तरी किती द्यावं. अगदीच उदाहरण असं दिलं की जे कधी अशक्य गोष्ट आहे, पण माऊलीने त्याचं उदाहरण दिलं आहे. असं सांगतात की ह्याचा आहारच असा आहे की ते आहार घेतल्यामुळं आतून मग काय व्याधी निर्माण झाल्या, पोट दुखू लागलं, आतड्याच्या ठिकाणी दाह होऊ लागला, जठराच्या ठिकाणी पित्त वाढू लागलं. हे सगळं झाल्यामुळं असं सांगतात की हे जे काही आतून व्याधी निर्माण झाली, आतला जे दुखणं निर्माण झाले, जसं काय एक सापच आत फिरतो आहे आणि तो काय करतो आहे, सगळीकडे धक्के देतो आहे, आणखीन काहीतरी करतो आहे. मग त्याला शांत करायचं, हे पोटदुखी शांत करायची म्हणून औषध काय ह्याच्याकडं, जेणेकरून त्याला त्याच्याबद्दल नशा येईल. असं खायचं की मग नशेत त्याच्या ठिकाणी मग उन्मत्त व्हायचं आणि पडायचं. का तर हे दुखतंय जास्त. मग दुखतंय आपण खाल्लेल्या अतिशय वाईट पदार्थानं दुखतंय हे माहीत नाही त्याला, किंवा ह्याचा विचारही तो करणार नाही. हे दुखतंय ह्याला काय करायचं, कसं शांत करायचं, तर असलं औषध घ्यायचं. मग आता त्या माणसाने या प्रकारचं औषध घेतल्यावर तो उन्मत्त झाला, शुद्ध हरपली, आणि तो दुसऱ्याला पाहणारे म्हणतात बघा बरं मगाशी किती लोळत होता, आता गप्प पडला आहे. आता तो त्या निर्माण घेतलेल्या त्या नशेच्या ह्यानं पडला आहे, पण त्याची काही व्याधी कमी झाली असं नाही. त्याच्या ठिकाणी काय झालं आहे तर त्याला नशा आलेली आहे. तैसे एकमेका सळे रोग उठती एके वेळे ऐसा राजसो आहारू फळे केवळ दुःखे. तेव्हा एखाद्या गोष्टीनं एखादा आजार जागा होतो असं होतं, पण इथं मात्र अनेक आजार जागे होऊ लागलेत. एकाला पोषक असल्यासारखेच आजार आहेत.
ह्या आजाराने दुसऱ्याला बोलवावं, दुसऱ्याने तिसऱ्याला बोलवावं आणि सगळे मिळून एकमेकानं त्या ठिकाणी आपलं हक्काचं घर आहे समजावं. असे कितीतरी आजार तिकडं निर्माण होतात. या सगळ्या आजाराचं मुख्य कारण काय जर असेल तर राजस आहार. या राजस आहाराचं फळ काय तर अनेक आजार उठतात. एवं राजसा आहारा रूप केले धनुर्धरा, परिणामाचाही विसुरा सांगितला. एकंदरीत राजस आहार कशाला म्हणतात हे सगळं काय आहे सांगून झालेलं आहे. याच्याशिवाय या राजस आहारानं त्याच्या ठिकाणी कोणते परिणाम होतात त्याचाही विचार आपण सांगितला. आता तया तामसा आवडे आहारू जैसा, तेही सांगो चिळसा झणे तुम्ही. आता तामस आहाराबद्दल सांगतात. पण काय केलं माऊलींनी की कुठली गोष्ट सांगत असताना पुढच्या मनुष्याला त्याच्याबद्दलचं काय आहे जाणीव द्यावी. कारण काय, आपण न सांगता जर काही एखादी गोष्ट सांगत गेलं तर तोच ओरडेल असलं कशाला सांगितलं म्हणून. पण त्यांनी सांगितलं अगोदरच की तामस आहार सांगतो की जेणेकरून तुमच्या मनात चिळस निर्माण होईल, तुम्हाला हे ऐकायला सुद्धा नको वाटेल, असं त्या प्रकारचा तो आहार आहे. तरी कुहीजले उष्टे खाता, न मानिजे तेणे अनहिता, जैसे का उपहिता म्हैसी खाय. आता त्याच्यात त्याने असं सांगितलं की ह्याचं खाजं म्हणजे काय आहे, कुजलेलं उष्ट अतिशय काय दुर्गंधीयुक्त अशा प्रकारचा ह्याचा काय आहार आहे. कोणाचा? तामस. मग त्याला आणखीन उदाहरण दिलं. त्याचा आहार म्हणजे कसा, तर म्हशीला आंबवण घालावं तसा. तिच्यात काय आंबूस वास तर त्या पदार्थाचं येतो आणि पाणी मीठ प्रमाणात असतं. म्हैससुद्धा खाताना अगदी बाहेरचं त्याचे जीभ वाजते असं ऐकू येतं. इतकं काय तो अतिशय, आणि काही चालतं त्यात. खरकटं चालतं, शेंगाचे टरपळे चालतात, ऊसाचे तुकडे चालतात. कोणताही पदार्थ चांगला सकाळपासून ठेवल्यावर दुपारपर्यंत तो कुजून जातो, मऊ होतो, म्हैस तसलं खाते. हे ह्याचं खाणं आहे. यात यामं गतरसं पूति पर्युषितयच्यत, उच्चिष्टमपि चामेध्य भोजनं तामसप्रियं. 10व्या श्लोकामध्ये तमगुणी आहाराचं वर्णन करत असताना की असं जे अन्न आहे ते शिजवले, पण कितीतरी वेळ झाला, कालचं म्हणा, सकाळी शिजवलेलं म्हणा, म्हणजे ते ताजं ताजं कधी खायचंच नाही. अत्यंत शिळं झाल्यानंतर खायचं. शिवाय त्याच्या ठिकाणी काय आहे की ते वाळून गेलेलं आवडतं, दुर्गंधी आलेली आवडते. त्या पदार्थाला दुर्गंधी येत असली म्हणजे ते खाणं ह्याच्या ठिकाणी गोड वाटतं, अपवित्र. आणि सगळंच असं आहे की त्या ठिकाणी त्या अन्नापासून एक प्रकारे त्याचं काहीतरी विष निर्माण व्हायची वेळ आली, असलं खाणं ह्याला आवडतं. निपजले अन्न तैसे दुपाहरी का एरे दिवसे, अतिकरे तै तामसे घेईजे ते. तेव्हा कोणताही प्रकार ह्यांच्या आहाराचा त्या दिवशी ताजं करून खायचंच नाही. आदल्या दिवशी किंवा 2 दिवस आधी, 3 दिवस आधी तो पदार्थ तयार करायचा आणि मग खायचा. दुपारच्या जेवणाला कधी सकाळी केलेलं किंवा आत्ता केलं आहे तव्यावर लगेच ताटात टाकलं आहे असं नाही. ते अगोदर कधीतरी केलेलं आहे आणि त्या पदार्थाच्या ठिकाणी कोणत्याही काय आहे ताजेपणाचं काही चव राहिलेली नाही असं. आणि शिवाय त्याच्या ठिकाणचं काय आहे की ते जे आहे ते असल्या प्रकारचं की ज्याचा वास येतो आहे, ज्याच्या ठिकाणी काय आहे की उचलून धरलं तर तार चालती, असा जो काही अन्न प्रकार आहे हा ह्याच्या आवडीचा प्रकार आहे. ना तरी अर्ध उकडिले का निपट करपोनी गेले, तैसेही खाय चुकले रसाये ते ये हो. आणखीन काय आहे
की पूर्ण शिजू द्यायचं नाही. उकळायचं टाकायचं असलं तर ते अर्धवट उकडलेलं नाही तर पूर्ण करपलेलं, दोन्ही मध्यम अगदी पूर्ण जसं सत्वगुणात सांगितलं आहे तसं नाही, ह्याचं सगळं विरुद्ध आहे. आणि असा जो काही आहार आहे तो खाणं, त्याच्यासाठी त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा रस नाही, कोणतीही त्याच्यातनं पोषकता नाही, असे मात्र अन्नाचे प्रकार ह्याचे आहेत. जया का आथी निष्पत्ती, जेत रसुधरी व्यक्ती, ते अन्न ऐसी प्रतीती तामसा नाही. आता जे लगेचे लगे ताजं केलेलं आहे, शिवाय रसयुक्त आहे, म्हणजे जे काही पदार्थ आहेत त्याच्यामध्ये काही ना काहीतरी चव आहे, गोड म्हणा झालं, काय अजून असणारी त्याची जी काही चव आहे त्या पदार्थाचे मूळची ते आहे, असं सगळं चांगल्या प्रकारचं अन्न आहे. पण याला मात्र ते आवडत नाही, असलं अन्न घ्यायला आवडणार नाही. ऐसेनी कही विपाये, सदन्नावर पडा होये, तरी घाणी सुटे तवर आहे व्याघ्र जैसा. आता समजा एखाद्या चांगल्या घरी त्याला जेवायला बोलावलं, हा जायचाच नाही. फार झालं तर म्हणेल हो का मला काही यायला वेळ नाही, मला वाढून द्या, मग ताटात घेऊन येईल आणि ते लगे खाणार नाही, 2 दिवसानं खाईल. कारण ते अशा तऱ्हेचं त्याला करायचं आहे की तरी घाणी सुटे तव खाये, त्याची घाण सुटल्याशिवाय तर खाणार नाही. कोणासारखा तर वाघासारखा. वाघसुद्धा शिकार तोडतो त्यावेळेस, पण ते कुजवायला घालतो मग नंतर खात बसतो. तात्पुरतं त्यावेळेस काय असेल ते खाल्लं, पण नंतर कुजल्यानंतरच त्याने ते लक्षपूर्वक खाल्लं. का भव्ये दिवसी ओलांडिले, स्वादेपणे सांडिले, शुष्क का सडले गाभिणीही हो. आता त्याच्या ठिकाणी जे जे काही खायचं आहे ते कितीतरी दिवसाचा अगोदरचंच आहे. आणखीन काय आहे, त्याला कुठली चव राहिलेली नाही, कसल्या प्रकारच्या चवीचं आहे याचंही काही तिथं काही नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, त्या पदार्थात जंतू तयार झालेले आहेत, वरून त्याचे सगळे जे काही आहे आळी वगैरे फिरलेली दिसती, हे त्याला काय आहे आवडीचं अन्न आहे. तेही बाळाचे हातवरी, चिवडिले जैसे राडी करी, का सवे बैसोनी नारी गोतांबिल करी. आता जसं एखादा पदार्थ बाळ खात असलं म्हणजे काय करतं तर इकडं तिकडं सांडतं, मनगटापर्यंत हात भरवलेले असतात, तोंडात घालताना नाकाला, ओठाला, हनवटीला सगळीकडं अन्न लागतं. तसलंच खायचं, पुन्हा त्यात हात बुडवायचा, पुन्हा खायचं, ह्याचंही तसं आहे. पण हे बाळाने बुडवलेले हात नाहीत, घरातल्या सगळ्यांनी. एखादं काय आहे की असं ताटबीट नसतं त्यांच्यात, तवलीसारखं काहीतरी असतं, पेलं वगैरे जे काय म्हणतो ते, आणि त्यात हे सगळं असले पदार्थ कुजलेले, सगळ्यांनी हात घालून खायचा त्यात. ह्याचा हात निघाला की त्याने त्याचा, म्हणजे सगळे जे काही ह्याच पद्धतीचे. ऐसेनी कश्मळे जई खाय, तई तया सुखभोजन ऐसे होय, परी येणेही न धाय पापिया तो. आता असल्या प्रकारचं खातो म्हणजे त्या अन्नाला काय नाव दिलं आहे तर चिखलासारखं करून खातो. असं खाल्लं तरी खात असताना त्याला ते आवडतं, पण त्याचं पोट भरलं असं होत नाही, त्याला आणखीन असावं, आणखीन मिळावं असं वाटतं. आणि त्यात हे झाले सामान्य पदार्थ. आता त्याच्या ठिकाणी पाप एवढं आहे की तो असे जे काही आपण खात असलेलं धान्य, तृणधान्य, पालेभाज्या असलं काही नाही. आता मांसाहारी त्याच्या प्रकारचं जे काही आहे ते त्याला आवडतं. मग चमत्कार देखा निषेधाचा आंबुका, जया का सदो का कुद्रव्यासी. आता त्याच्या ठिकाणी काय आहे तर जे निषेधात्मक आहे तेच, म्हणजे जसं कुठल्याही प्राण्याची हत्या करावी असं कोण्याच कुठं सांगितलेलं नाही, पण प्राण्याची हत्या करून मग जे निर्माण झालेलं आहे ते खाण्यामध्ये याच्या ठिकाणी काय आहे की फार आवडीचा विषय आहे.
तया अपेयाचा पाणी अखाद्याचा भोजनी वाढविजे उत्तांनी तामसे तेणे. मग नुसतं नाही तसलं लागत तर अपेय म्हणजे त्याला अशा तऱ्हेचं खायचं की मद्य पिणार, मग हे सगळे जे पदार्थ आहे ते खाणार. असा हा काय आहे की सतत त्याच आहारात असल्यामुळं आणि ते खाण्याची उत्कंठा त्याला जास्त. म्हणजे अशी जी माणसं असतात ते दुसऱ्याच्या घरी कुठंतरी असा पदार्थ शिजत असला ना, ह्यांना न बोलावतं सुद्धा तिथं जाणार, नको म्हणलं तरी तिथं बसणार. अगदी काय आहे त्यांनी 2दा-3दा हाकललं तरी पुन्हा बसून देच म्हणणार. याचं कारण आहे त्यांची तसलं खाण्यात उत्कंठा जास्त आहे. एवं तामस जेवणारा ऐसेसी मेचू हे वीरा त्याचे फळ दुसरा क्षणी नाही. तेव्हा एकंदरीत या सगळ्यामध्ये असा पदार्थ खाल्ल्यामुळं त्या तमोगुणी मनुष्याच्या ठिकाणी काय आहे तर त्याला दुसरं काही फळ मिळणार आहे का. जे जेव्हाची हे अपवित्र शिवेतयाचे वक्त्र तेव्हाचे पापापात्र झाला तो की. तेव्हा असलं पदार्थ खात असला म्हणजे पापच खाल्ल्यासारखे, अर्थात तो पापी आहे आणि त्याचं वागणंही त्या पापाला धरूनच असतं. यावर ते जे जेवी ते जेविती ओज न म्हणावी पोट भरती जाणावी यातना ते. तेव्हा जे काही खात असेल त्याला तो जेवण करतो असं म्हणणंसुद्धा योग्य वाटत नाही. मग त्याचं जे काही चाललेलं आहे ते सगळं कसं आहे की आपल्याला वाटतं आहे त्याने त्याचं पोट भरण्यासाठी खाल्लं आहे, पण सगळ्या यातनाच आहेत. मनुष्याला जसं ऊस खाताना काय होतं तर सगळे आपल्या गालाला आतून सगळे तुकडे टोचतात किंवा आणखीन त्रास होतो, तसं हा काय करतो की जे जे काही मोठमोठे प्राणीत तसल्या प्राण्यांचा मांस खातो आणि त्यांची जे काही मोठे असलेली त्यातली हाडं आहेत तीसुद्धा चघळत बसतो. मग ते याच्या ठिकाणी ती कशी नीट लागतील किंवा त्याच्यामुळं त्याच्या आतली बाजू मुखातली बाजू कशी चांगली राहील. पण तसल्या यातना करणं म्हणजे पोट भरणं आहे त्याला. शिरच्छेदे काय होये का आगी रिगता कैसे आहे हे जाणावे काही पाहे परी साहतूच असे. आता काही वेळेला कसं असतं की मनुष्याच्या ठिकाणी दुसऱ्या ज्या गोष्टी होतात त्याचे त्याला त्रास असतोच, पण हा असा आहे की दुसऱ्याला तर त्रास देणार, पण काय केलं म्हणजे किती त्रास होतो हे स्वतःवर प्रयोग करणार. एखाद्या हाताचं बोटच तोडून घेणार, तुटलं म्हणजे काय होतं म्हणजे मग त्याचं आपलं बोट तुटल्यावर जर आपल्याला एवढ्या वेदना झाल्या तर त्याचा हात तोडायला बरा. आपल्याला जास्त जखम खोल गेली तर किती वाटतंय कसा त्रास होतोय, मग त्याचा शिरच्छेद केलेला बरा. जे काही त्याला पुढं करायचं आहे. आता आपण नाही का सध्या पेपरला ह्याला त्याला ऐकतो की नुसतं नाही 35 तुकडे केले, खून तर केलाच पण त्याचे इतके तुकडे केले. म्हणजे तो कसा असेल ह्यात जे काय माऊलीने वर्णन केले त्या तमगुणाचाच तो अर्क आहे. एवढं सगळं करताना त्याला काही वाटलं नसेल. बरं ते सगळं कशात तरी भरून सुद्धा आपल्याच गाडीवर मांडून कुठंतरी घेऊन जातो, आणखीन कुठंतरी घरातल्या कशात ठेवतो, घरात ते कुठं ठेवून दुर्गंधी येत असली तरी त्याच घरात बसून राहतो. किती ह्याच्या ठिकाणचं असलेलं आता तमोगुणाचं लक्षण आहे. हे कधी काळी माऊलींच्या वेळेसच असे कुणीतरी होते तर ते फार थोडे असतील, आता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत. म्हणून तामसा अन्ना परिणामुगासिनाना न सांगोच का अर्जुना देव म्हणे. तेव्हा त्याचं अन्नच इतकं वाईट आहे, त्याचा स्वभाव वाईट आहे, त्याला कोणालाही त्रास देताना ते इतकी क्रूरता आहे त्याच्या ठिकाणी की कोणाच्याबद्दल त्याला काही वाटत नाही. आता हे सगळं सांगितल्यावर त्याचा परिणाम काय असेल कशाला सांगायचं म्हणले, हे सांगायलाच नको. कारण त्याच्या ठिकाणी जितका तो दुसऱ्याला त्रास देतो तेवढी फेड त्याला करावीच लागेल.
तितके त्याच्या ठिकाणी काय आहे की त्रासच आहेत. मग आता इतके सगळे त्रास निर्माण झाले, दुसऱ्याला दिले, तर त्याची काय आहे फेड करण्याकरता त्याला त्या प्रकारे जन्माला यावं लागतं. आणि तेवढं आहे. जसं मागं सांगतात की कधी मागच्या कितीतरी जन्माच्या अगोदर भीष्मानं काय केलं, एक सरळ त्याला काय केलं, भाल्याने मारलं. तो पळत होता आणि मग काय भाल्यावरनं फेकून दिला. ते कशावर पडला, एका निवंगडाच्या असलेले पानाच्या त्याला काटे काटे असतात त्यावर. त्याचं फळ म्हणून त्यांना आता काय आहे की बाणावर झोपावं लागलं. शेवटी काय आहे की शरपंजरी. आता हे कोणत्या कर्माचं फळ आहे, तर शोधत शोधत गेल्यानंतर 100व्या जन्मात ही चूक केली. तिथून पुढं कितीतरी चांगले जन्म घेतले, किती चांगली वागणूक केली, पण ते चुकलं नाही ना, ते फेड परत आलीच. मग ह्याप्रमाणे तमोगुणीने केल्यावर किती फेड त्याला फेडावी लागेल, किती मोठा परिणाम त्याच्या ठिकाणी दिसून येईल किंवा त्याला भोगावं लागेल, हा विचारसुद्धा नको. मग ते सांगतात की आज केलं तरी त्याच जन्मात लगेच कितीतरी फेड आहे, किंवा काही जन्मानंतर, किंवा जन्मजन्म फेडतच राहील. असे सगळे त्याचे पाप आहेत. आता ययावरी आहाराची या परी यज्ञो ही अवधारी त्रिधा असे. आता वरचा विषय संपला, आहार सांगून झाला. आता सांगायचं आहे की 3 प्रकारचे यज्ञ आहेत. सत्वगुणी मनुष्य यज्ञ करतो, राजसी मनुष्य यज्ञ करतो, तामसी मनुष्य यज्ञ करतो. ते 3 प्रकारचे यज्ञ कसे आहेत त्याची माहिती सांगणार आहेत. परी तिही माझी प्रथम सात्विक यज्ञाचे वर्म ऐकपा सुमहिम शिरोमणी. तेव्हा आता जे काही सांगायचं आहे हे पहिल्यांदा सांगायचे ते सात्विक यज्ञ म्हणजे काय. कारण हा जो यज्ञ असतो तो खऱ्या अर्थानं त्या यज्ञाचं जे काही आहे ते कोणत्याही प्रकारचे यज्ञ केलेले असतात त्याच्या अगोदर त्याला संकल्प सोडलेला असतो. कोणता यज्ञ, मग त्याचा संकल्प सोडून ते कर्म चालू होतं. सामान्य कर्मातसुद्धा संकल्प सोडला जातो, मग त्या कर्माची सुरुवात होते की काय मिळवायचं आहे आम्हाला ह्याच्यातून. पण सत्वगुणाचं जे यज्ञ असतो तो कसा आहे, तर कोणत्या प्रकारचं फळ न मिळावं म्हणून. जसं आपण रामायणात ऐकतो की इकडं श्रावणाची हत्या झाली, पण त्या शापाचं फळ काय मिळालं, तर दशरथाला यज्ञ करावा लागला. आणि यज्ञ कशासाठी केला, तर पुत्र कामेष्टी, पुत्र प्राप्त होण्यात. याचाच अर्थ कर्म करण्याच्यात किंवा यज्ञ करण्याच्या अगोदर कशासाठी यज्ञ करतो असं ठरल्याशिवाय त्या प्रकारचा यज्ञ करता येत नाही. पण सत्वगुणाच्या ठिकाणी अशा प्रकारचा विषय नसतो. कर्म कसं असू द्या, यज्ञ कसा असू द्या, फलाची इच्छा तिथं नसतेच. हाच विषय आता पुढच्या श्लोकात सांगणार आहेत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.